विधानसभा निवडणुकांचे निकाल लागलेत, मात्र बीड जिल्ह्यामध्ये बीड विधानसभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष होतं की संदीप क्षीरसागरांचं होणार काय. संदीप क्षीरसागरांविषयी निवडणुकीच्या अगोदर एक चुकीचा नरेटिव्ह पसरवण्यात आला होता की संदीप क्षीरसागर विजय होऊ शकत नाहीत. उमेदवारीपासून संदीप क्षीरसागरांना संघर्ष करावा लागला, मात्र शरद पवारांनी एकनिष्ठेमुळे त्यांच्यावरती विश्वास टाकत उमेदवारी दिली. त्या विश्वासाचा तडा देखील जाऊ दिला नाही संदीप क्षीरसागर यांनी. गेल्या 2019च्या निवडणुकीपेक्षा जास्त फरकाने त्यांचा विजय झालेला आहे. ते संदीप क्षीरसागर माझ्यासोबत आहेत. सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन. पहिली प्रतिक्रिया काय, कारण खूप मोठी निवडणूक पाहायला मिळाली, मात्र या निवडणुकीमध्ये चुरशीची निवडणूक ठरली गेली. नाही, हे बघा, फक्त हे जे काही संभ्रम पैदा केलं होतं हे सुरुवातीपासून हे काही ठराविक लोकांनी केलं होतं आणि आम्ही ज्या विश्वासाने गेलो लोकांमध्ये, लोकांच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत गेलो आणि मतदारसंघातल्या लोकांनी आशीर्वाद दिला, पवार साहेबांनी आशीर्वाद दिला, मनोज दादा जरांगे पाटलांनी आशीर्वाद दिला, नोमानी साहेबांनी आशीर्वाद दिला आणि हा सर्वसामान्याचा विजय आहे. आज एवढे मोठे पैशाचं डोंगर एकीकडे होतं, आज मी आमदार म्हणून नाही निवडलो, हे सर्वजण लोक आमदार म्हणून निवडले. नक्कीच पाहायला गेलं तर आम्ही प्रचारामध्ये तुमचे काही मुद्दे बघितले, प्रचारातील एक भाषण बघितलं की जरांगे पाटील म्हणतील तसं. जरांगे फॅक्टरचा परिणाम झाला याच्यावरती? हे बघा, आरक्षणासंदर्भातलं पहिल्यापासून माझी ठामपणे भूमिका होती. प्रत्येक आंदोलनामध्ये मी सोबत होतो आणि पवार साहेबांच्या व्यासपीठावरतून मी पूर्णपणे जाहीर केलं होतं आणि त्या भूमिकेसोबत मी आजही ठाम. नक्कीच पाहायला गेलं तर साहेब, प्रचारामधील काही मुद्दे आहेत. काका असतील, सुरत भाऊ असतील, संपूर्ण कुटुंब विरोधात असताना ही निवडणूक तुम्ही जिंकलेली. मला वाटतं आता पत्रकारांसाठी आता हे सगळे मुद्दे क्लिअर झालेले आहेत. घरच्यांपासून जेवढे सगळे विरोधात सगळेच मैदानात होते आणि आज लोकांनी कोण आमच्याकडे दिला, मला असं वाटतं आता हा प्रश्न विचारायची गरज नाही. नक्कीच पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये म्हणावं तसं महाविकास आघाडीला यश मिळालेलं नाही, मात्र बीडचा जो गड आहे तुम्ही राखलेला आहे संदीप क्षीरसागर यांनी. मात्र राज्यामधलं चित्र कसं आहे, काय बोललाय तुम्ही जिल्हाध्यक्ष पक्षाची? काय जे वातावरण होतं, म्हणजे खासदारकीच्या वेळेस पूर्णपणे जरी वातावरण पूर्ण महाराष्ट्राने बघितलं आणि निवडणुकीच्या काळामध्ये पण मोठे साहेबांच्या सभा असतील, उद्धव साहेबांच्या असतील, राहुलजी गांधींच्या सभा असतील, प्रतिसाद खूप मोठा. म्हणजे सगळ्यांना हे जे काही निकाल लागले, काही म्हणजे काय विषय झाला हे काही लक्षात येत नाही. वातावरण आलं होतं, लोकांना सुद्धा विश्वास पटत नाहीये. पण आता जिल्हा दौरा करत असताना प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर सगळ्या गोष्टी लक्षात येतील. नक्कीच पाहायला गेलं तर तुमच्या जनतेला काय आव्हान असणार आहे, कारण तुम्हाला मोठ्या फरकाने निवडून दिलेले 2019 मध्ये तुमचा 1700हून अधिक मतांनी विजय झाला, मात्र आता 5000हून अधिक मतांनी तुमचा विजय झालेला आहे. जनतेचे आभार कसे मानणार, काय आव्हान असणार आहे? आभार म्हणजे काय, म्हणजे फक्त हे सर्वसामान्य जनतेने सगळे आशीर्वाद दिलेले आहेत आणि मागच्या 5 वर्षामध्ये पण रस्त्यावर उतरून काम केलं होतं. यावेळेस सुद्धा जे एकनिष्ठ राहिलो, मी इकडं तिकडे गेलो ना, ते लोकांच्या मनामध्ये आपण घर केलेलं आहे आणि त्याच पद्धतीने तो पुरोगामी मोठे साहेब पवार साहेबांचा विचार घेऊनच 5 वर्ष आम्ही काम करतो. मल्टीपर्पज मध्ये तुमचं भाषण आहे की पवार साहेब, तुम्हाला लोकांनी माझ्याविषयी एक नरेटिव्ह चुकीचा मेसेज केला की संदीप क्षीरसागरांच्या पाठीमागे लोक नाहीत. साहेब, हे बघा काय लोक येतं, त्या लोकांना तुमच्या विजयाच्या माध्यमातून काय चपराक असणार आहे? काय बघा, फक्त कार्यकर्तेच नाही तर खासदारीने आमदार एखादी बाजार असल्यानंतर कशी जनावरं विकतात, त्या पद्धतीने खेळ झाला होता 5 वर्ष आणि त्याच पद्धतीने खालचे जे विकाऊ लोक होते ते इकडे तिकडे गेले, पण सर्वसामान्य भूमिकेसोबत राहिले. आज काय झालं, आज सभेला सुद्धा आपण बघितलं तर ग्राउंड मैदान पुरलं नाही ते, आणि त्याच्यानंतर ती सभा जी झाली ती सभा नव्हती, ती कॉर्नर बैठक होती कुठेतरी. बरोबर आहे ना, हे काही लपण्यासारखा विषय नाहीये आणि आम्ही प्रामाणिकच राहणार. आम्ही जे भूमिकेसोबत लोकांसोबत गेलोय, आम्ही जे पुरोगामी विचार पोटे साहेबांचं नाव घेऊन गेलो, त्या भूमिकेसोबत आम्ही शेवटपर्यंत राहणार. नक्कीच. आता पवार साहेबांना तुम्ही कधी भेटणार आहात, काय संपर्क करणार, जिल्ह्याचा संपूर्ण तुम्ही आढावा मांडणार? मी एवढा मोठा नाहीये, मोठे साहेबांनी आतापर्यंत आढावा घेतला असेल तर साहेबांचे आशीर्वाद घ्यायला लवकर सांगा. नक्कीच. होते संदीप क्षीरसागर विद्यमान आमदार आहे. पाहायला गेलं तर माझा विजय हा जनतेचा विजय आपल्या संदीप क्षीरसागरांनी म्हटलेला आहे. मुंबई तक योगेश काशी, बीड.